कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आणि आई म्हणून मला असं वाटतं की एवढं सगळं झाल्यानंतर माझ्या आशूचं आयुष्य मार्गी लागावं। झालं ते झालं म्हणून सगळं तुझ्या कानावर घातलं। तुला आणि नेहाला अंधारात नाही ठेवलंय। आता ह्या सगळ्याचा विचार करून तू सांग, तुला काय वाटतंय? हे बघ सीता, आई म्हणून तुझं बरोबर आहे, पण कुठेतरी आशूची चूक असेल ना? आहे ना, तो साधा ही चूकच आहे त्याची। बोळाय ग तो, आपल्या वाईटाचा कोणी विचार करतंय, स्वार्थापोटी आपला वापर करतंय असा विचार सुद्धा त्याच्या मनात येत नाही। आणि यावेळी तर हे सगळं कळेपर्यंत खूप उशीर झाला। हो सीता, अगदी बरोबर बोलतेस तू। ह्या जगात साध्या भाबड्या माणसांसाठी जागाच नाहीये, पण आपला आशू उगाच फसला का ह्यात? आणि माझी नेहा ही अशीच आहे ग, अगदी साधी भोळी। तिला हे सगळं कळतच नाही आणि म्हणून तर काळजी वाटते मला तिची। मी हाच विचार केला, मला नेहा आवडतेच, पण आमची बाजू थोडी पडतीये ना ह्यावेळी, म्हणून सगळं तुला स्पष्ट सांगितलं। आता ह्या सगळ्याचा विचार करून तू सांग, तुझा काय निर्णय येतो? तुला वाटते ना, मग संपला विषय। आशू आणि नेहा एकमेकांसाठी योग्यच आहेत आणि माझ्या नेहाला सासर नाही तर घरच मिळेल। आणि तसंही तिला एकत्र कुटुंब खूपच आवडतं आणि तुझ्यासारखी सासू मिळाली तर सोन्याहून पिवळं। सून म्हणून नाही, मुलगी म्हणून आणेन तिला घरात। लक्ष्मीच येईल ग माझ्या घरी, खूप जपेन मी तिला। पण नेहाला कसं समजावायचं? नेहाचं मी बघते, तू आशूला समजावून सांग। ठीक आहे, मग आधी त्यांच्याशी बोलू आणि मग पुढच्या तयारीला लागू। हो विहीणबाई, आता ही मैत्री नात्यात बदलणार। काय तुला काही करायचंय? तुझ्याशी बोलायचंय। काय बोलायचंय? झालंय आपलं बोलणं सगळं, पण सगळं सरळ समोर नाही ना आलं। का आणायचंय तुला समोर? मी चुकीची असं ठरवायचंय का? ऐक ना शिवा, मी इतकी पण वाईट नाहीये। तुझ्या मनात जो गैरसमज आहे ना माझ्याबद्दल, तो काढून टाक। माझ्या बर्थडेला कुठे होती? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।